माझ्या घड्याळात 7 वाजले कीच थांबणार आहे. मला कल्पना आहे लांब जायचं असतं, रिक्षा वगैरे वेळेत सोडतो घाबरून. व्यास तपश्चर्येला गेलेत आणि नारदांनी जो देवीचा मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हे सगळं ओंकारामध्ये सामावलेलं आहे. एकाक्षर बीज मंत्र म्हणतात ओम, बरं का. प्रापंचिक लोकांनी ओंकाराचा जप करायचा पक्क लक्षात ठेवा. म्हणजे संथलईमध्ये ठीक आहे, म्हणजे आपण जो 3 वेळा ओंकार म्हणतो ना तेवढा किंवा दीर्घ ओंकार ठीक आहे. अनेक जण ओम 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 असं म्हणत असतात, ते चुकीचं आहे. असा ओंकार म्हणण्याची परवानगी फक्त आणि फक्त संन्यासालाच आहे, कारण त्याचं तेज सांभाळण्या एवढी आपली तयारी नसते. म्हणून त्या मंत्राचा जप करायचा नाही. कोणता मंत्र जपायचा, कसा जपायचा याचे काही नियम आहेत. ते त्या व्यक्तींकडून, म्हणजे त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तींकडून त्याचं मार्गदर्शन घ्या आणि मग करा. मला ते सांगण्याचे अधिकार नाहीत. मागे एकदा मी शिवपुराणाच्या वेळेला सांगितलं होतं की ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा मोठ्यांदा जप करू नये. तर तिथल्या मंदिरातले सगळे घाबरले आणि त्या दिवसाच्या कथाभाग झाल्यानंतर ते सगळे आले आणि ते म्हणले की आम्ही दर सोमवारी अर्धा तास इथे मोठ्यांदा ओम नमः शिवायचा जप करतो. मग आता काय म्हणलं, आता ह्याचं उत्तर मी तुम्हाला उद्या देतो कथेमध्ये. मग मी त्यांना म्हणलं, तुम्ही जे आत्तापर्यंत करताय ना, तर सामूहिक साधना वेगळी आणि वैयक्तिक साधना वेगळी. तुम्ही जे आत्तापर्यंत वर्षभर करताय त्या सामूहिक साधनेचं फल म्हणून हे शिवपुराण होतं आहे म्हणलं. सामूहिक साधनेचं फल वेगळं आणि वैयक्तिक साधनेचं फल वेगळं. आपण कितीही सामूहिक जपाला गेलो तरी सामूहिक साधना वेगळी आणि व्यक्तिगत साधना वेगळी. त्यामुळे व्यक्तिगत साधना ही निश्चित आपली असलीच पाहिजे. प्रत्येकाची ती वेगवेगळी असू शकते, पण काही ना काहीतरी असलीच पाहिजे. फार म्हणू नका बरं का. आणि बरेच जण ना झेरॉक्स मारल्यासारखे स्तोत्र म्हणतात. मग नंतर ते इतकं मेकॅनिकल होतं ना, टेक्निकल होतं. एक विशिष्ट वेळ ठरवा, एखादं स्तोत्र घ्या, 1 महिना म्हणा, दुसरं स्तोत्र 1 महिना. काय त्याचा कंटाळा यायला नको आपल्याला. हां म्हणतोय पण हां मनापासून पाहिजे ना, नाहीतर ते शब्द होतात बरं का, ते आवर्तनं होतात नाही का. मग आपण पण आवर्त घेतो. तसं नाही व्हायला पाहिजे, शांतपणे बरं का. संथ लयीमध्ये म्हणतात श्वासावरती मंत्र म्हटले जातात. श्वासाची विशिष्ट लय ती खूप संथ असली पाहिजे. असे व्यास मेरू पर्वताच्या शिखरावरती एक झोपडी बांधली आहे आणि पुत्रप्राप्ती व्हावी. कामना काय नीट लक्षात ठेवा. पुत्रप्राप्तीची कामना आहे. ह्या कामनेनं जगदंबेची उपासना करताय. कसा पुत्र असावा असं त्यांनी आपल्या मनामध्ये एक नक्की केलंय बरं का. पंचमहाभूतांचं जे तेज आहे ना, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, हे सगळं तेज त्याच्यामध्ये असावं अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे.
म्हणजे तो अग्नीसारखा प्रखर असावा, पाण्यासारखा शीतल असावा, आकाशा एवढा अमर्याद असावा, भव्य असावा. असं चाललंय बरं का. 100 वर्ष तपश्चर्या करतायत आणि तपश्चर्येमधनं त्यांना एक लक्षात आलं की सगळ्यात श्रेष्ठ काय आहे ना, तर ती शक्ती आहे. आज पण सगळ्यात श्रेष्ठ शक्तीच आहे की नाही हो. डॉलरचे भाव वाढवले, आज शक्तीची हे बदलली आहे बरं का. त्याचा फॉर्म बदलला आहे नाही का. ज्याच्याकडे अणु शक्ती आहे ते देश पॉवरफुल आहेत ना. अशी आमच्याकडे ज्ञानाची शक्ती आहे. आपलं दुर्दैव असं आहे की आपल्याकडे त्या ज्ञानाला योग्य तेवढी किंमत मिळत नाही, म्हणून बाहेर जात आहेत लोक. योग्य त्या सुविधा मिळत नाहीत म्हणून बाहेर जात आहेत. मला सांगा ना, हौसेने कोण जाईल आपलं गाव सोडून. परदेशात जे जाऊन राहतात ना, ते काही फार फार बरे दिवस नसतात बरं का त्यांचे. पहिल्यांदा स्वयंपाक त्याला तितिक्षा म्हणलंय बरं का व्यासांनी. ते काय करतात, एखादी गोष्ट मिळवण्याकरता जी साधना करायला लागते ती साधना तितिक्षेमध्ये येते. सगळं स्वतःचं स्वतः करायला लागतं आहे की नाही हो. काय वाटेल भाजीत मीठ नाही पडलं तरी पानात वाढून घेतली आहे ना, खायलाच लागते ना त्या मुलाला किंवा मुलीला. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की बाहेर आहेत म्हणून सगळं बरं चाललं आहे. काय कशी झाली तरी 4 दिवस ब्रेड खातील हो, 5व्या दिवशी पोळी लागतेच ना आपल्या माणसाला. काय भात समजा तो साऊथचा असेल तर त्याचं जे लोकल अन्न आहे, ज्या अन्नाचे संस्कार मातेच्या गर्भात असताना त्याच्यावरती झालेले आहेत. जसं मातृभाषा असा एक विषय आहे ना, तसं गर्भावरती कोणत्या अन्नाचे संस्कार होतात ते आपल्याला पोषक आहे ना. ओंकाराचा जप करतायत आणि एक दिवस काही कळण्याच्या आतच त्यांच्या झोपडीमध्ये लख्ख प्रकाश पडला. हल्ली असे सेमिनार होतात बघा, हिरवा लाईट बघा, निळा लाईट बघा, हो की नाही. सेवन चक्रा जागृत करा, काय किती काय काय करता तो. बरं एवढं सगळं करून काय कळतं, तर काही कळत नाही. व्यासांचे तेच झालं. कशी कळेना कशी आली ते कळलं नाही बरं का. कशी कळेना आज अचानक झोपडीत आली. नवसाला पावली ग आई माझी, नवसाला पावली. म्हणा नवसाला पावली, नवसाला पावली ग, नवसाला पावली. कशी कळेना आज अचानक झोपडीत आली. कशी कळेना आज अचानक झोपडीत आली गाई माझी. नवसाला पावली गाई माझी, नवसाला पावली. नवसाला पावली गाई माझी, नवसाला पावली. जरा शक्ती वापरा आपली. लाल रवीचा मळवट भरला, लाल रवीचा मळवट भरला. काय केलं तिनं? लाल रवीचा मळवट भरला. सूर्य कोण आहे? आपण जी टिकली लावतो ना, ते त्याचं प्रतीक आहे. लाल रवीचा मळवट भरला, सोन केशरी सालू सजला, नक्षत्रांच्या कवड्या गुंफून.
आकाशातली नक्षत्र काढली, 1 2 3 4 आणि अशा कवड्या गुंफल्या आणि हार घातला. नक्षत्रांच्या कवड्या गुंफून माळ गळा घाली, नक्षत्रांच्या कवड्या गुंफून माळ गळा घाली. नवसाला पावली गाय माझी, नवसाला पावली. म्हणा, नवसाला पावली गाय माझी, नवसाला पावली. आपण काय करतो, चालू ठेवा. आपल्या घरी कोणी आलं की नाही की काय करतो, या बसा असं म्हणतो की नाही. हा संस्कार आहे बरं का आपल्याकडचा, ही परंपरा नाही, लक्षात ठेवा. हा संस्कार आहे आपल्याकडचा. अहो, मग साक्षात जगदंबा जर आली तर तिला कुठे बसवायचं, सद्गुरूंना कुठे बसवायचं असतं माहितीये का? हृदयाचा चौरंग मांडला, हृदयाचा चौरंग मांडला, बरी बैसविले जगदंबेला. हृदयाचा चौरंग मांडायचा आणि त्याच्यावरती सद्गुरूंच्या चरण पादुका ठेवायच्या बरं का. सगळ्यात श्रेष्ठ पूजा ही मानस पूजा आहे बरं का, लक्षात ठेवा. सगळ्यात श्रेष्ठ पूजा. हृदयाचा चौरंग मांडला, बरी बैसविले जगदंबे, ओले नारळ देता ओटी. आता ओले नारळ म्हणजे काय, शहाळ, बरोबर. ते नाही अपेक्षित, हे भगवंतांना काय अपेक्षित आहे, जगदंबेला काय अपेक्षित आहे, हे हात म्हणजे क्रय शक्ती आणि आपली विचारशक्ती, आपली बुद्धी कुठे असते, या नारळामध्ये. हे एकदा तिच्या पायावरती ठेवलं की आपल्या सगळ्या चिंता मिटून जातात. ओले नारळ देता ओठी दया घनी हासली, ओले नारळ देता ओठी दया घनी हासली, आई माझी नवसाला पावली गाय माझी, नवसाला पावली. म्हणा, नवसाला पावली गाय माझी, नवसाला पावली. चिंध्या जळल्या झाला उघडा, चिंध्या जळल्या झाला उघडा, पूर्ण पेटला प्राण काकडा. परवा मी म्हणालो ना, इथे आग लागल्याशिवाय भगवंत प्राप्त होत नाही. इथे आत्म वाटलं पाहिजे, मला हे आवडलं पाहिजे. आणि परब्रह्म जेव्हा समोर येतं ना, चिंध्या जळल्या झाला उघडा. चिंध्या म्हणजे काय तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. हे संपूर्ण संपल्याशिवाय ती प्राप्ती नाही, लक्षात ठेवा. कामाच्या चिंध्या, क्रोधाच्या चिंध्या, लोभाच्या चिंध्या, मोहाच्या चिंध्या, एक 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 जशा चिंध्या सुटत जातात ना, तसं हे आतमध्ये असलेले चैतन्य उघडं पडतं बरं का. चिंध्या जळल्या झाला उघडा, पूर्ण पेटला प्राण काकडा. एका जनार्दनी म्हणे जोगवा आनंदी गोंधळी, एका जनार्दनी म्हणे जोगवा आनंदी गोंधळी, गाय माझी नवसाला
नवसाला पावली ग आई माझी नवसाला पावली म्हणा नवसाला नवसाला पावली ग आई माझी नवसाला पावली 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 नवसाला पावली ग आई माझी नवसाला पावली. भगवती जगदंबा माता की जय. भगवती रेणुका माता की जय. भगवती शाकंभरी माता की जय. वाटते की नाही बरं जरा. आपल्याकडे ना आरती जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा टाळ्या वाजवतो, त्याच्या मागे विज्ञान आहे बरं का. आपण ते सगळं विसरत चाललेलो आहोत म्हणून फक्त आठवण करून दिली बस. असं जर केलं तर पावणार ना आपल्या नवसाला. आई आई असं म्हणते का एखाद्या मुलाला, नाही तू माझं ऐकलं नाहीस आता काही माझं तुझ्यावरती प्रेम नाही. नाही म्हणत ना. तसंच आहे ती जी जगदंबा आहे ना, सगळ्या जगाची आई आहे ती. मग रागात कधीतरी ती आपल्याला काय फटके मारते, पण त्यामुळे तिचं प्रेम कमी होत नाही. लक्षात घ्या, संतांचं प्रेम कधीही कमी होत नाही. म्हणून संतांना माऊली म्हणतात. ज्ञानराज माऊली, रामदास माऊली, जशी ही जगदंबा आहे. लख्ख प्रकाश पडला. आणि डोळे उघडून पाहिलं तर जगदंबेनं आपले मुख्य असिस्टंट पाठवले होते. भगवान शिव होते. पुत्रप्राप्तीची कामना आहे ना. आधी शिवांचा आणि इंद्राचा संवाद आहे. त्या इंद्राला लगेच वाटलं की तपश्चर्या करतायत म्हणजे यांना इंद्रपद हवं की काय. ते सगळं आहेच आहे. सगळ्या पुराणांमध्ये हे तुम्हाला काही गोष्टी कॉमन सापडतील. कथांचा वारंवारता म्हणजे दोनदाच आली एखादी कथा, तीनदा आली आहे असं होऊ शकतं. याच्यानंतर परवा जी आपण पाहिली ना, काल परवा, तो मुलगा झाला मुलगी झाली, ती कथा पुन्हा आली आहे इथे. कशा करता तपश्चर्या चालू आहे. तो म्हणला तुम्हाला माहिती नाही का. तुम्हाला माहिती नाही अशी इतरी गोष्ट आहे का जगामध्ये. तथास्तु म्हणाले. तुला जसा अपेक्षित पुत्र आहे, ज्ञानी, तेजस्वी, तुझी कीर्ती वाढवणारा, विरागी असा पुत्र होईल. काही काळजी करू नकोस. आणि तो ह्या जगामध्ये सात्विकतेचा आदर्श होईल. झालं. व्यास आश्रमामध्ये परत आले. पाहिलं तर आपला काही कोणी नव्हतं ना त्या आश्रमामध्ये. पुन्हा स्वच्छता केली. अनेक दिवस झाले. म्हणले इथे आता अग्नी प्रज्वलित करायला पाहिजे. अग्नी कार्य जे आहे ते ज्याच्यावरती अग्नी प्रज्वलित करतात यज्ञाचा, त्याला अरिणी असं म्हणतात. तो व्हिडिओ आपण पाहिला असेल बघा, कुठल्या तरी साऊथचा आहे बहुतेक. तो कापूस ठेवतात आणि ती मंथा असते खालती असतं ते अरिणी आणि मंथा. त्याला दोरी बांधतात छोटी आणि ते त्याच्यातनं ठिणग्या येतात बाहेर आणि तो कापूस पेटतो. मग पेटला की तो मुख्य यज्ञकुंड जे आहे तिथे नेतात, उचलून ठेवायचा तो. आता मनामध्ये पुत्रप्राप्तीचा विचार चालू आहे आणि अरिणीचं मंथन चालू आहे. आणि एवढ्यात आकाशमार्गाने घृताची नावाची अप्सरा
व्यासांच्या आश्रमामध्ये आली. व्यासांनी तिच्याकडे पाहिलं बरं का, आणि तिला कळलं की व्यासांच्या मनामध्ये काय चाललंय. चेहऱ्याकडे पाहून, स्त्रियांकडे ही शक्ती असते असं म्हणतात की त्यांना देहबोलीवरून कळतं काय वाईट विचार चाललेत का चांगले विचार चाललेत, देहबोलीवरून कळतं. क्षणामध्ये तो विचार आला बरं का व्यासांच्या, आणि दुसऱ्या क्षणाला त्यांना जाणवलं की अरे माझ्या मनात असा विचार आलाच कसा, कारण असा विचार जर मी केला ना तर तपोभंग होईल माझा. ऋषी फार सांभाळतात बरं का काही गोष्टी ना, काही गोष्टी जे सांभाळतात ना त्यांचा आदर करा बरं का, मी नेहमी सांगतोय. त्याला काय होतंय, तुम्ही करत नसाल तर दुसरे करतात म्हणून नावं ठेवू नका, प्रयत्न करा. आणि ती घाबरली आणि तिनं अप्सरेचं रूप टाकलं आणि एका पोपटिणीच्या रूपामध्ये ती उडून गेली. ते पाहत असताना व्यासांचं तेज स्खलित झालं आणि त्या अग्नीमधून पुत्र तयार झाला. शुकी, पोपटाला शुका आणि शुकी, पोपटिणी जी आहे त्याला शुकी म्हणतात. शुकीला समोर पाहिल्यामुळे जो उत्पन्न झाला म्हणून नाव पडलं शुक. शुकाचार्यांच्या जन्माच्या वेगवेगळ्या कथा आहेत बरं का वेगवेगळ्या पुराणामध्ये. ह्या काय आहेत तर ही पुराणं वेगवेगळ्या कल्पांमध्ये लिहिली गेलेली आहेत. कल्प वेगवेगळे आहेत. सध्याचं कुठलं कल्प चालू आहे माहिती आहे, कॅलेंडरमध्ये आहे नाही, उद्या पाहून या, आजचा होमवर्क. एकूण 14 कल्प आहेत. त्या वेगवेगळ्या कल्पांच्या भेदांमुळे हा फरक आहे. हे देवी भागवत नावाचं पुराण हे सारस्वत कल्पामध्ये लिहिलेलं आहे. सध्या कुठलं चाललंय हे मला माहिती आहे पण मुद्दाम सांगणार नाही, नाहीतर मग काय. हा कल्पभेदामुळे आलेला फरक आहे. मग इथे पुन्हा ती बुधाची आणि पुरुरवा, काल मी म्हटलं ना पुरुवंश तुम्हाला आठवत असेल, त्या सगळ्या कथा आल्या. आणि अरणीतून जन्माला आला तो 16 वर्षाचा शुक. निघाले ते काय म्हणाले मला ह्यात अडकायचंच नाहीये. व्यास म्हणाले अरे असं कसं, मला पुत्र हवा म्हणून तर एवढं सगळं केलंय. तो म्हणाला बाबा पुत्रप्राप्तीमध्ये एवढं सुख आहे, ह्याच्याकरता तुम्ही केलं. ते म्हणाले हो, तुला पण मी आता लग्नाचाच उपदेश करणार आहे. कुठपर्यंत गेलेत बघा, ते सुन्मुख पाहण्यापर्यंत गेलेत ना. त्याच्यानंतर नातवाला खेळवतात ही पक्षी, इथपर्यंत पोचलेत शुकदेव, व्यास क्षमा करा. यांना ते सगळं पाहायचं आहे आपल्या मुलाकडून. देवी भागवतामध्ये शुकदेवांचं लग्न झाल्याचा उल्लेख आहे. 4 पुत्र झालेत, 1 कन्या झाली शुकदेवांना. ते म्हणाले अरे संसार हा सगळ्या एकूण आश्रमांमध्ये सगळ्यात चांगला सांगितला आहे. कोणी सांगितलं संसार त्याज्य आहे? संसार अजिबात दुःखदायक नाही. तुम्ही त्याच्याकडे कशा नजरेनं पाहताय याच्यावरती अवलंबून आहे. आणि अरे तू आता वेदांचं अध्ययन करशील, वेदांमध्ये मीच लिहिलं आहे की हे सगळं मोक्ष कधी मिळतो, पुत्रप्राप्ती झाल्यानंतर त्याशिवाय बाकी काही करता येत नाही, हे सगळं त्यांनी ऐकवलं. आणि म्हणाले तुला जर असं वाटत असेल की मी संसारात अडकल्यानंतर मला काही मोक्ष भिक्ष मिळणार नाही, तर तसं नाही आहे. जनक राजांकडे जा,
जनक राजे तुला या सगळ्याचा योग्य उपदेश करतील. कोण जनक राजे? मिथिलेचे माहिती आहेत आपल्याला. जनक ही पदवी आहे बरं का, पुन्हा नाव नाही आहे, ते पदवी आहे. त्या मिथिलेच्या राज्यावरती जो राजा बसतो तो जनक आहे. हे जनक विदेही आहेत सगळे बरं का. विदेही म्हणजे ते देही आहेत पण अडकलेले नाही आहेत, त्याला विदेही म्हणतात. म्हणजे आपण नाही का अडकत, आपलं पोट भरलं की आपण आता जेवणात अडकत नाही बघा. सकाळचं जेवण झालं की आपण तृप्त होतो, एक 5 मिनटं गेली की संध्याकाळच्या जेवणाची चिंता लागते बघा. हां, ती जी 5 मिनटं आहेत ना आपल्या आयुष्यातली, ती विदेही अवस्था आहे. कशाबद्दल? भुकेबद्दल फक्त. हां, खरं आहे की नाही हो? बरं 5च मिनटं बरं का. संध्याकाळी काय करायचं फार प्रश्न असतो हा. आणि शुकदेव चालत 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 निघाले. 2 वर्ष चालतायत बरं का शुकदेव. 2 वर्ष चालून शुकदेव जनकाच्या दरबारामध्ये आले. बाहेर उभेत आणि द्वारपालाने विचारलं कोणाला भेटायचं आहे. तेव्हा शुकदेव सांगतात मला त्यांची यायची इच्छा नव्हतीच बरं का आधी. कारण त्यांनी बराच तत्त्वज्ञानाचा विषय मांडला आहे की तो जर राजा आहे तर तो विदेही कसा. राजाला अनेक चिंता असतात. ज्याला चिंता आहे तो मुळात विदेही नाही ना. विदेही याचा अर्थ काय, कसलीच चिंता नाही हो. देहाचं काय होईल हे सुद्धा त्याच्यावरती सोपवलेलं आहे. आणि शुकदेव आल्याची बातमी त्या सेवकानं आज जाऊन राजांना सांगितली. जनक म्हणाले राहू दे, बाहेरच उभे. सा तितिक्षा निगद्यते. शुकदेव ज्ञानाकरता आले. सद्गुरूंच्या द्वारावरती असं तिष्ठत उभं राहावं लागतं. तेथे सेवा हाच दारवंटा. आणि 3 दिवसानंतर शुकदेवांच्या आयुष्यात काय घडलं हे उद्या बरोबर 4:30 वाजता सांगणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती.